लय दिवस झाला आपल्या मळ्यातलं ब्लॉग आलीच नाही, म्हणून असं समजू नका की मी मळ्यात लक्ष कमी द्यायला लागले. रोज न चुकता की मी आपल्या पहिल्या बागेत येतोय आणि आल्यावर माझं सगळ्यात पहिलं काम ते म्हणजे सगळे घडतन की असं वर लावून घ्यायचं. सगळ्यात आवडतं काम म्हणजे की माझं हेच आहे, कारण जेव्हा सगळी घड असं लाईनीन दिसतात की तेव्हा लयच भारी वाटत असते. ह्या वर्षी बागेत की जिथं माल जास्त आहे तिथे जास्त आहे आणि जिथं कमी आहे तिथं कमी आहे. तरी पण की हे बरंच म्हणायचं, कारण कोणाकोणाच तर बागा की पूर्ण फेल गेल्या आणि हे सगळं व्हायचं कारण म्हणजे की एकच आहे, उन्हाळ्यात लवकर पाऊस पडलेला. त्यामुळे की बऱ्याच शेतकऱ्यांचं पाणी नियोजन लयच चुकलेलं. पण तुम्हाला सांगायचं म्हटलं तर की मी गेल्या वर्षी फायलोचं न्यूरो इन्फिनिटी डिव्हाइस बसवलेलं, ज्याच्यामुळे ह्या वर्षी की मला खरंच फायदा झाला. त्यामुळे हे डिव्हाइस की मी तुम्हाला पण सांगायला, ह्या डिव्हाइस मुळे की आपल्या बागेला कधी पाणी सोडायचं आणि किती पाणी सोडायचं हे सगळं की आपल्या मोबाईलवर कळतंय. त्याच्याबरोबर आपल्या बागेला कोणती रसायन सोडायची की ते पण कळतंय. आणि या सगळ्या गोष्टीमुळे की एकतर आपल्या पाण्याची बचत होते आणि एकतर आपल्या खतांची पण बचत होते. ह्या डिव्हाइस मध्ये की दोन प्रकार आहे. पहिले जे सिंगल सेन्सर वाला आहे की ते आपण माळव्यासाठी वापरू शकतोय. दुसरा आहे ते डबल सेन्सर वाला जे की आपण कुठल्या पण फळबागासाठी की वापरू शकतोय. बाकी मग हे डिव्हाइस की आपल्या सगळ्या शेतकऱ्यांसाठी की आता गरजेचं आहे, कारण आता वेळ आल्या आता आपल्या शेतीला की ऍडव्हान्स बनवायची. आणि हे सगळं की एक प्रमोशन म्हणून नाही तर एक शेतकरी म्हणून सांगायले, कारण की हे डिव्हाइस की मी पूर्ण 1 वर्ष झालं वापरायला लावले आणि त्यामुळे की याचा रिझल्ट तुम्हाला माहिती आहे. बाकी याची सगळी माहिती की तुम्हाला कॅप्शन मध्ये मिळून जाईल. तसं ते घड लावायचं काम की पूर्ण माझं दिवस मावळूपर्यंत चालूच होतं. त्यामुळे आता आजचं तेवढं सगळं कामावरून की मी घरी निघालो. चला मग आता भेटूया आपण पुढल्या ब्लॉग मध्ये.